पुढे ढकलली की 2 महिन्याच्या आत झाली पाहिजे, हे सुद्धा आम्ही सरकारकडनं आता मागणी घेणार आहोत। परीक्षा पुढे ढकलली, आम्ही स्वागत करतो, पण किती पुढे हे सांगावं लागेल। आता ठीक आहे, विद्यार्थ्यांचा शेवटचा निर्णय आहे, मग तुम्ही 4-5 महिने पुढे ढकलून चालणार नाही, 2 महिने असावे। क आणि प कंबाईन परीक्षा 15,000ची जी काही आकडे आहे ती जाहीर करणं बाकी आहे, मग ती 10 दिवसात जर नाही झालं तर विद्यार्थी परत एकदा आंदोलन करतील। कृषीच्या बाबतीत 2 दिवसापूर्वी ट्विट केली आहे, आता पुढच्या 2 दिवसामध्ये त्याच्याबद्दलचा सुद्धा निर्णय नोटिफिकेशनच्या पद्धतीने काढला गेला पाहिजे असं आमचं मत आहे। ट्विट केलंय, आता त्याचं नोटिफिकेशन 2 दिवसात त्यांनी काढावं अशी आम्ही विनंती करणार आहोत। जर ते नाही केलं तर मग याच्यापेक्षा मोठं आंदोलन तिथं हे विद्यार्थी करतील। रद्द नाही झाली, पुढे ढकलली। जागा वाढवण्यासंदर्भातली जी मागणी होती त्याबाबत अजून काही निर्णय झालेला नाही। परीक्षा रद्द होणं हे तयार केलेल्या विद्यार्थ्यांसाठी कसं जास्त नुकसानदायक आहे। ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी तयार केलेली होती त्यांचा असाही प्रश्न रद्द झालेली नाही। आता याच्यामध्ये बँकिंग बरोबर क्लॅश होत होती म्हणून ती पुढे नेली। आम्ही हेच म्हणतोय 2 महिन्याच्या पुढे घेऊन चालणार नाही। आणि कृषीच्या बद्दल तुम्ही जी ट्विट 2 दिवसापूर्वी केली त्याचं पुढे 5 दिवसामध्ये काढलं पाहिजे, 30 ऑक्टोबर महिन्याच्या आधी झाली पाहिजे। आणि क आणि प हे जे काही परीक्षा आहे त्या सुद्धा कंबाईनच्या त्या पुढच्या 10 दिवसामध्ये नोटिफिकेशन आलाच पाहिजे, यासाठी आम्ही पाठपुरावा करू आणि या सरकारला त्याच्यासाठी या विद्यार्थ्यांच्या बाजूने आम्ही झुकवल्याशिवाय राहणार नाही। काल बॅगा घेऊन परीक्षांच्या ठिकाणी रवाना झाले, ज्यांची नागपूरला सेंटर होती विद्यार्थी काल इथून पुण्यात गेले। आपल्या आंदोलनातून अनेक विद्यार्थी गेले, या सगळ्या थोडी अडचण नक्कीच या विद्यार्थ्यांना येणार आहे, पण आता त्यांना जास्त वेळ हा अभ्यासासाठी तिथं मिळणार आहे, कारण आंदोलनामध्ये बराच काळ गेला होता। अपेक्षा होती होणार नाही होणार याचा अंदाज नव्हता, म्हणून परीक्षेवर लक्ष नसल्यामुळे त्यांना कदाचित मार्क्स सुद्धा कमी आले असते। आता त्यांना वेळ मिळणार आहे, पण 2 महिन्याच्या पुढे नाही अशी आमची मागणी आहे। धोरणात्मक निर्णय म्हणून या परीक्षा कशा घ्याव्यात किंवा याचं काही स्केलेटिंग किंवा आराखडा तयार करायची करणारा आता तशी सूचना काही विद्यार्थी संघटनांची आहे या परीक्षा। आता बँकिंग ज्या परीक्षा असतात त्या आधी जाहीर होतात, त्यामुळे त्या अनुषंगाने आयोगाने सुद्धा परीक्षा घेणं हे महत्त्वाचं आहे, पण त्या पद्धतीने ते न घेता जाहीर काही गडबडीने केल्यामुळे ही अडचण आली। याच्यापुढे या गोष्टी होऊ नये आणि विद्यार्थ्यांना विश्वासात थोडंसं घ्यावं आणि त्या पद्धतीने निर्णय घ्यावा। आणि परत एकदा सांगतो, क आणि प कंबाईन 10 दिवसामध्ये याबद्दलचा भरतीचा निर्णय हा झालाच पाहिजे, त्याची ॲड आलीच पाहिजे। त्याच्यामुळे कृषी सेवाच्या बद्दल 2 दिवसामध्ये नोटिफिकेशन आलं पाहिजे, ते नाही आलं तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन होणार म्हणजे होणार। अन्नत्याग आंदोलनाचा मागे घेणार, अन्नत्याग मागे घेणार की नोटिफिकेशन आले आता हे जे विद्यार्थी आहेत त्याबद्दल काय निर्णय घेतात आता बघावं लागेल, पण बहुतांश विद्यार्थ्यांची मागणी परीक्षा पुढे ढकलण्याची होती। आता हे विद्यार्थी काय भूमिका घेतात बघावं लागेल।